बिग बॉसच्या 19व्या सीझनची सुरुवात झाली आहे। या सीझनमध्ये मराठी कलाकारही स्टँड अप कॉमेडियन प्रणित मोरे यांनी या शोमध्ये एंट्री घेतली आहे। जेव्हा प्रणित स्टेजवर आला तेव्हा सलमान खानने त्याच्याशी मराठीमध्ये संवाद साधला। स्टार प्रवाह वाहिनीवर नव्याने सुरू होणाऱ्या नशीबवान या मालिकेतून अभिनेता आदिनाथ कोठारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। यामध्ये नेहा नाईक, अजय पुरकर, सोनाली खरे अशा दिग्गज कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत। ही मालिका येत्या 15 सप्टेंबर पासून प्रसारित केली जाईल। देवदत्त नागे या अभिनेत्याने जय मल्हार मालिकेच्या वेळी बऱ्याच आठवणी शेअर केल्या आहेत। काही आठवड्यांपूर्वी त्यांनी जेजुरीत घर देखील घेतलं होतं। आता त्याने इंस्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून जय मल्हार मालिकेबाबतच्या काही आठवणी शेअर केल्या आहेत। सोबतच जेजुरीमध्ये घर घेण्यामागचं खरं कारण काय याबाबतही माहिती दिली आहे। अभिनेता हार्दिक जोशीच्या अरण्य सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय। या सिनेमात हार्दिक जोशी वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळतोय। दरम्यान सिनेमाचा टीझर रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिलाय। अक्षय कुमार आणि सैफ अली खान 18 वर्षांनंतर प्रियदर्शन दिग्दर्शित हैवान या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत। या चित्रपटाच्या शूटिंगलाही दोघांनी सुरुवात केली आहे। शूटच्या पहिल्या दिवसाचा व्हिडिओ अक्षयने अलीकडेच आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केलेला आहे। बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान बॅड्स ऑफ बॉलिवूड या वेब सीरीज मधून पहिल्यांदा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। दरम्यान या वेब सीरीज मधून बॉलिवूडचा दिग्गज विलन अभिनेता रजत बेदी पुनरागमन करणारे अभिनेता तब्बल 17 वर्षांनंतर पुनरागमन करणार असल्याने चाहत्यांमध्ये वेब सीरीज बद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे। दिग्दर्शक हेमंत ढोमे यांचा नवा चित्रपट क्रांती ज्योती विद्यालय मराठी माध्यम हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। शिक्षणातील बदल, मराठी शाळांची घटणारी संख्या आणि मातृभाषेतून होणाऱ्या जडणघडणीवर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा मुहूर्त सोहळा अलिबाग इथं महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते पार पडला। यावेळी दिग्दर्शक हेमंत ढोमे आणि निर्माती क्षितिजोग उपस्थित होते। गोवा राज्य सरकारचा 10वा राज्य चित्रपट पुरस्कार सोहळा पार पडला। यामध्ये सोलापूरकरांनी बाजी मारली आहे। सोलापूर जिल्ह्यातील अभिनेता विठ्ठल काळे याला काजरो या कोकणी चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता ज्युरी पुरस्कार मिळाला आहे। सारा तेंडुलकरने मुंबईचा तिचा पिलेट स्टुडिओ सुरू केलाय। आपल्या मुलीने उचललेल्या या पावलानंतर सचिन फार आनंदी झालाय। आता सारा नव्या प्रवासाला सुरुवात करते हे पाहून सचिन भावुक झाला। त्याने सोशल मीडियावर लेकीसाठी खास पोस्ट लिहत तिचं कौतुक केलंय। मनोज बाजपेयी त्यांच्या बहुप्रतीक्षित चित्रपट इन्स्पेक्टर झेंडे या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। चित्रपटाचं पोस्टर नुकतंच प्रदर्शित झालंय। चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे।